नदी तर बघा जो पाऊस 100% निसर्गाकडून पडतो त्याच्यापैकी 50% पाणी हे नदी नाल्याने वाहत जातं, म्हणजे उताराच्या दिशेने. ज्याला जिकडे तिकडे मार्ग भेटत तिकडे तिकडे ते वाहत जातं. त्याच्यानंतर 35% पाणी हे पडल्यानंतर जमिनीवर पडते आणि वेगानं पडतं ना. त्या 35% पाण्याचं बाष्पीभवन होते, म्हणजे ते हवेत रूपांतर होते आणि उडल्या जाते. फक्त उर्वरित जे 15% पाणी आहे ते फक्त जमिनीत. किती टक्के? 15%. आता हे झालं 100%. मग आता ह्या 100% पाण्यापैकी जर 50% पाणी हे जमिनीत मुरते, तेव्हाच आपण आपल्या पूर्वजापेक्षा आणि आताची स्थिती जर पाहिली तर आपल्या वडिलांनी किंवा आपल्या आजोबांनी आपल्या शेतात एखादी विहीर केली असेल तर तिला 20 फुटावर 25 फुटावर पाणी लागेल. त्या शेतात जर आपण आज विहीर करायला गेलो तर आपल्याला 40-50 फूट खोली करावी लागते. कारण हे 15%पेक्षा वाढवण्यासाठी काही प्रयत्न झाला नाही, फक्त उत्साहाचा प्रयत्न झाला. म्हणजे प्रत्येक व्यक्ती पाणी जमिनीतून घेत आहे, वापरत आहे, पण मुरवासाठी काही प्रयत्न करतो का आपण? नाही. प्रत्येकाने आपण मानसिक 55 लिटर जल मिशनने पाणी दिलं पाहिजे आणि वापरल्यानंतर आपलं बरंचसं पाणी 75% पाणी हे बाहेर जाते. फक्त 25% पाणी हे आपण आपल्या शरीराच्या गरजेसाठी वापरतो किंवा पितो. पण हे पाणी आपल्याला निरंतर पुरलं पाहिजे, आपल्या येणाऱ्या पिढीला पुरलं पाहिजे. यासाठी काय आपण प्रयत्न केले आहे का? नाही. मग आपल्या हातात या गोष्टी आहे की नाही? दोन्ही. की हे जे वाहून जाणारं पाणी आहे याला जमिनीमध्ये मुरवासाठी आपण प्रयत्न करतो आहे. मग करतो आहे प्रयत्न. मग काय आहे की आपले समुदाय आधारित स्रोत बळकटी करण्याचे जे काही मार्ग आहे तर त्या मार्गाने आपण हे पाणी जमिनीमध्ये मुरवू शकतो. काय होईल जमिनीमध्ये पाणी मुरवायचा प्रयत्न केला आपण तर काय होईल? बोला ना. पाण्याची पातळी भूजल साठा जो आहे तो वाढेल आणि भूजलाचं